मित्रांनो, नॉर्मली बघायचं झालं तर 900 कोटी रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात 11 ऑगस्टला जमा करण्यात येणार आहे किंवा जमा झाला आहे असं सांगण्यात येत आहे. परंतु मित्रांनो, नॉर्मली आपण चेक केलं होतं की आणि सांगितलं सुद्धा होतं की 11 ऑगस्टला सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ह्या रकमा जमा होणं इम्पॉसिबल आहे, शक्य नाही. आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. तर त्यापैकी मित्रांनो सांगण्यात येत आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावर, बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे रकमा जमा झालेल्या आहेत. त्यात मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या रकमा दाखवणं सुरू असून सुद्धा किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेल्या असून सुद्धा अद्यापही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात या रकमा जमा झाल्या नाही. मग त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा कधीपर्यंत वितरित होतील? त्याचबरोबर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम, मग ते जिल्हा कोणताही असो, बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम हे अप्रूव्ड असून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेल्या नाही किंवा दाखवत नाहीये. मग त्या शेतकऱ्यांचं काय? त्याचबरोबर मित्रांनो, इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अद्याप क्लेम मंजूर नाहीत, त्यांच्या रकमा दाखवणं सुरू नाही किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या अप्रूव्ड बाय IC असे स्टेटस दाखवत आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, आता 900 कोटी रुपये खरंच वाटप झालेत का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांनी इंस्टाला मेसेज केले, बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या, कमेंटचे रिप्लाय देणं झालं नाही, हे गोष्ट वेगळी. तर त्यात मित्रांनो, आता बघायचं झालं तर 900 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर 11 ऑगस्टला जमा करण्यात येणार असल्याची 2-3 दिवस म्हणजे 11 ऑगस्टच्या अगोदर चर्चा झाली. आपण सांगितलं होतं बाबा हे पॉसिबलच नाही 11 ऑगस्टला एका दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा होणं, आणि तसं झालं सुद्धा. शेतकऱ्यांच्या खात्यावर 900 कोटी रुपये वाटप झाले नाही. फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप झाले ते फक्त 506 कोटी रुपये. आणि 506 कोटी रुपये जरी अपडेट असली की 506 कोटी रुपये वाटप झालेले असले तर यामध्ये सुद्धा रक्कमेची तफावत आहे. कारण की जशाल तसे 506 कोटी रुपये अपडेट जरी आलेली असली की 506 कोटी रुपये वाटप झालेले आहेत, परंतु अद्याप 506 कोटीला 6 कोटी वाटप झालेले नाही. जवळपास 415 कोटी रुपये अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणं बाकी आहे. मग ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचं बाकी आहे? ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेल्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 415 कोटी रुपये जमा होण्याचं बाकी आहे. म्हणजे रकमा दाखवल्या पण आता बघा ना, 11 ऑगस्ट 2-3 दिवसाचा टाइम गेलेला आहे आणि अद्यापही रकमा दाखवून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित झाल्या नव्हत्या. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 415 कोटी रुपयांच्या रकमा ह्या वाटप होणार आहेत. मग या वाटप कधीपर्यंत होतील? तर ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवणं सुरू आहे किंवा दाखवल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा जमा होता 15 ते 20 दिवसांचा कालावधी लोटणार आहे. जरी सांगण्यात येत असलं की 8 दिवसाच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, परंतु मित्रांनो नाही, जवळपास 15 ते 20 दिवसांचा कालावधी जाणार आहे या 415 कोटी रुपये वाटपाला. कारण की सोमवारचा दिवस गेलेला आहे. सोमवारच्या दिवशी जेवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या तेवढ्या झाल्या. आता ह्या रकमा वाटपासाठी कृषी विभाग टाळाटाळ करील, त्यानंतर पीक विमा कंपन्या टाळाटाळ करतील आणि म्हणजे रकमा प्रोसेसिंगला टाकल्या होत्या, परंतु रकमा किती रुपयांचा निधी प्रोसेसिंगला टाकला होता? एकंदरीत ते 900 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोसेसिंगला टाकला आहे असं सांगण्यात आलं होतं. परंतु नाही मित्रांनो, फक्त 506 कोटी रुपयांच्या रकमा ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोसेसिंगला टाकण्यात आलेल्या होत्या. 415 कोटी रुपयांच्या रकमा या अद्यापही प्रोसेसिंगला टाकण्यात आलेल्या नाहीत. आता त्या जवळपास 15 ते 20 दिवसांच्या आतमध्ये या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होतील. नॉर्मली बघायचं झालं तर यामध्ये टाळाटाळ, आता आपण सांगितले की बाबा कृषी विभाग टाळाटाळ करेल, पीक विमा कंपन्या टाळाटाळ करतील. आता राहिला हा प्रश्न वेगळा. आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या, हिंगोली जिल्हा झालं किंवा नांदेड, म्हणजे जिल्हा कोणताही असो, हिंगोली जिल्ह्यात तर एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या नाहीत. तर मित्रांनो, इतर जे जिल्हे आहेत, आता इतर जिल्हे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा झाले नाही किंवा त्यांचे स्टेटस बदलले नाही, त्या शेतकऱ्यांच्या स्टेटसचं काय, त्यांच्या रकमांचं काय किंवा त्यांच्या पीक विम्याचं काय? तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर तुमच्या जिल्ह्यात, म्हणजे हिंगोली, आता उदाहरण घेऊया हिंगोली जिल्ह्यात, आता तुम्हाला अद्यापही तुमचे क्लेम मंजूर नाहीत, तुमच्या रकमा मंजूर नाहीत. मग तुमचा प्रश्न काय? आता तुमच्यासाठी काय आहे नेमकं? तर सांगण्यात येत आहे की बाबा या जे शेतकऱ्यांचे स्टेटस, म्हणजे फक्त ज्या शेतकऱ्यांचे क्लेम अप्रूव्ड आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांचे क्लेम अप्रूव्ड असून सुद्धा रकमा दाखवल्या गेल्या नाही, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे क्लेम सुद्धा अजून अप्रूव्ह झालेले नाहीत, त्यांच्या रकमा अप्रूव्ह झालेल्या नाहीत, मग या अशा शेतकऱ्यांसाठी आता परत एकदा शासनाकडे निधीची मागणी करण्यात येणार आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस हे सोमवारनंतर चेंज झालेले आहेत. तर मग त्या शेतकऱ्यांचे स्टेटस म्हणजे रकमा दाखवल्या गेले नाही परंतु क्लेम वगैरे मंजूर झालेले आहेत. तर अशा शेतकऱ्यांना आता क्लेम, आता या आठवड्यात सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम सुद्धा म्हणजे स्टेटस सुद्धा चेंज होणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची 00 किंवा म्हणजे क्लेम वगैरे मंजूर झालेले नव्हते अशा शेतकऱ्यांच्या रकमा वगैरे दाखवणं तर नाही परंतु क्लेम वगैरे मंजूर होतील. मग या शेतकऱ्यांसाठी वेगळ्या निधीची मागणी आता राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. आता राज्य शासन ही वेगळा निधी
मंजूर करेल तेव्हा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होतील. तुमचे स्टेटस जरी बदललेले असली, रक्कम जरी दाखवल्या म्हणजे फक्त क्लेम मंजूर झालेली असली तरी तुमच्या रक्कम दाखवल्या नसतील तर तुम्हाला आता शासनातर्फे वेगळ्या निधीची मागणी करण्यात येणार आहे राज्य शासनाकडे आणि त्यानंतरच पीक विमा कंपन्या हे पीक विमे तुमचे जमा करणार आहेत. आता मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर बघूया की जवळपास आता ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवणं सुरू आहे त्या शेतकऱ्यांच्या रकमा कधीपर्यंत वितरित होतील. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवणं सुरू झालेलं आहे म्हणजे सोमवारनंतर ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या रकमा ह्या जवळपास 15 ते 20 दिवसांच्या आतमध्ये म्हणजे सांगण्यात येत आहे 8 दिवसाच्या आतमध्ये, परंतु नाही मित्रांनो 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागणार आहे. तर त्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या रकमा वितरित होणार आहेत. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.